अमरावतीत रुग्णालयातील बालकांचा होरपळून मृत्यू झाला. यंत्रणेची चूक असल्यास कारवाई निश्चित. अमरावती दुर्घटनेवर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आगीच्या दुर्घटनेची तांत्रिक समितीकडून चौकशी सुरू असल्याचं ते म्हणतायत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल असं त्यांनी सांगितलंय आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर हे अमरावतीकडे रवाना झाले आहेत. सर, अमरावतीची घटना अतिशय दुर्दैवी आहे. 3 बालकांचा मृत्यू झालेला आहे. आपण स्वतः अमरावतीला निघाले आहात. सर, काय नाही, अमरावतीच्या घटनेमध्ये कालच्या ज्या पद्धतीनं दुर्दैवानं 3 बालकांचा मृत्यू झाला ही अतिशय दुर्भाग्यपूर्ण अशा पद्धतीची गोष्ट आहे. त्या आपल्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्याच्यामध्ये झालेल्या घटनेनंतर खूप त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, प्रयत्नांची शिकस्त केली, परंतु 6 बालकांना वाचवण्यामध्ये त्यांना यश आलं. परंतु या 3 बालकांना मात्र त्यांना वाचवता आलं नाही. अतिशय दुर्भाग्यपूर्ण दुर्दैवी अशा पद्धतीची घटना आहे. सर, यापूर्वी पण अशी घटना याच जिल्हास्तरीय रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमध्ये घडलेली होती. काही दिवसापूर्वी व्हेंटिलेटरमध्ये स्फोट. पुन्हा ही घटना घडलेली आहे. सर, प्राथमिक चौकशीमध्ये काय आढळून आलेलं आहे सर, आणि पुढे काय आता नाही, आता याच्यामध्ये पहिली प्राथमिकता होती की जितकी तिथं बालकं आहेत त्यांना पहिल्यांदा वाचवणं. त्यामध्ये बऱ्यापैकी काम केलं. त्यातली 6 बालकांच्यावरती बाकीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि ते सुरक्षित आहेत. आता काय काळजी करायची गरज नाही. यानंतर ही घटना घडली कशी किंवा कशामुळे झालं, नेमकं काय चूक होती याच्याबद्दल सुद्धा टेक्निकल टीम काम करेल आणि त्याच्यानंतर त्याच्याबद्दल जर काय त्याच्यात अनियमितता असेल, आमच्या यंत्रणेकडून काही चुका झाल्या असतील तर निश्चितपणाने त्याच्यावरती सुद्धा कारवाई करू.